जे पेरलं ते चुगवलं, त्यामुळे शिंदे भाजपला नकोसे. शिंदेंना जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू. भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार. हा सामनामधून देण्यात आलेला इशारा. अहंकाराने रावणाची लंका जळून खाक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपवर नाव न घेता घणाघात. यावरून एक गोष्ट लपून राहिलेली नाही की फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळालं तरी नाराज का? सत्ताधारी अजित पवार आणि भाजप सोबत अजूनही दिलजमाई का झाली नाही? एकनाथ शिंदेंचे आमदार खरंच फुटण्याच्या वाटेवर आहेत का? सगळ्यांचा सूत्रधार नेमका कोण आहे जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. सुरुवातीपासून नाराजी नाट्य बघायचं झाल्यास शिवसेनेच्या बाले किल्ल्यात आणि नवनियुक्त शिवसेना प्रमुखांच्या विरोधात भाजपने आपल्या नेत्यांना ताकद द्यायला सुरुवात केली. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचा वाद जुनाच होता. यात भाजपने रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची माणसे फोडण्याचे आदेश दिले. ते सुक्कर झाल्यानंतर बक्षिसी म्हणून प्रदेशाध्यक्ष पद देऊ केलं. आता प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांची ताकद वाढली. ते अधिक जोमाने कोकणातून शिवसेना संपवणार हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्याने त्याने याची तक्रार भाजपकडे केली. पण रीतसर याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यानंतर मात्र भाजपने ऑपरेशन लोटस या नावाखाली महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात भाजपमध्ये प्रवेश पक्षाचा धडाका लावला. यात अधिकतर एकनाथ शिंदे यांचेच विरोधक होते. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधातील राजू शिंदे यांना पक्षात घेतलं. तानाजी सावंत यांचा भावाचा पक्ष प्रवेश. पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते खेचून आणले गेले. यातून सर्व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाण मांडू लागले. पण भाजपकडून यावर तोडगा निघत नसल्याने अखेरीस शिंदे यांच्या नेत्यांनी कॅबिनेट मीटिंगवरती बहिष्कार टाकला. पण तिथे मांडलेल्या नाराजीवर महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हीच उलट उल्हासनगरमधून सुरुवात केली, आमच्याकडून काहीच चुकलं नाही म्हणत शिंदेच्या नेत्यांना खाली बघायला लावलं. नाराज एकनाथ शिंदे तेथून थेट दिल्लीला गेले. अमित शहा यांची भेट घेऊन आपलं दुखणं सांगितलं. पण आताच्या परिस्थितीवरून त्यांना दिल्लीतही सांत्वन मिळालं नसल्याचं दिसून येतंय. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र हे दोन्ही नेते वेगवेगळ्या मार्गाने तिथे पोहोचले. जेव्हा त्यांची समोरासमोर भेट झाली तेव्हा फडणवीसांनी स्मित हास्य करत नमस्कार केला. पण एकनाथ शिंदे यांनी अतिशय कोरडेपणाने ओठही न हलवता फक्त हात जोडून औपचारिकता पूर्ण केली. त्यांच्या देहबोलीवरून त्यांची नाराजी दिल्लीवारीनंतरही कायम असल्याचं आणि मनातील सल खोलवर असल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्रात निवडणूक सुरू असताना डहाणू नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माची यांच्या प्रचार सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एवढे उमेदवार आणि एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या उमेदवारांनी आपले उमेदवार मागे घेतले त्यांचे अभिनंदन. या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा फडकणार आहे. लाडक्या बहिणी सत्ता उलटवून टाकतात. डहाणूमध्ये जेवढा समुद्र मोठा आहे तेवढी लोकांची मनं देखील मोठी आहे. ते अहंकारी लोकांना इथे थारा देणार नाही. एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात आता आपण एकत्र आलो आहोत. एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव न घेता पहिल्यांदा जोरदार टीका केली. तर राज्यात लवकरच राजकीय भूकंप येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिंदेच्या नाराजी नाट्याचा तिसरा अंक देखील सुरू झालाय. जे पेरलं ते चुगवलं, त्यामुळे शिंदे भाजपला नकोसे झाले. शिंदेंना जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू केला. यातूनच भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार आहेत. रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फुटण्याची चिंता व्यक्त करावी हाच विनोद. सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील. तिसरा अंक आता सुरू झालाय. हा तिसरा अंक संपवणारी घंटा वाजते अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या मुख्यपत्र सामनामध्ये करण्यात आली आहे. पालघरमध्ये डहाणू नगर परिषदेच्या प्रचार सभेत नाव न घेता शिंदेची भाजपवर टीका. आगामी काळात ही युती टिकणार की रावणाच्या अहंकाराप्रमाणे भस्मसात होणार? सामनाने दावा केल्याप्रमाणे खरं शिवसेना फुटण्याच्या वाटेवर आहे का? या सर्व घडामोडीवरती तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.